श्री लक्ष्मीनारायण प्रोडक्शनच्या वतीने आणि अष्टविनायकच्या सौजन्याने किंवा प्रयत्नाने कुमार सोनींचा भूलभुलैया हा नाटक रंगभूमीवर येत असा रे महाराजा, या नाटकात चांगला यश दे रे महाराजा। कुमार सोनींच्या नाटकांचे आतापर्यंत जेवढे प्रयोग झालेले असत त्याच्या दुप्पट प्रयोग होऊन दे रे महाराजा। आणि ह्या नाटक नुसता मुंबईत, महाराष्ट्रात, भारतात नाही तर संपूर्ण जगात फेमस होऊन दे रे राजा। आणि 12-5चा गणित 1 कर, 1चे 21 कर, 5चे 25 कर। कलाकारांका सुखी ठे वडाची सर पिंपळागला पिंपळी सर वडागला त्याचे दात त्याच्या घशात घाल रे महाराजा। आमच्या नाटकाचे भरपूर प्रयोग होऊन दे रे महाराजा। सगळी अवॉर्ड्स आमच्या कलाकारांका मिळान दे रे महाराजा। आणि कुमार सोनींचा हा 125वा नाटक आजरामर होऊन दे रे महाराजा। आमच्या नाटकाचा मेन कापड हिरो साहिल देसाई एका ह्या वर्षात 10 सिनेमे मिळत दे रे महाराजा। हे देवा महाराजा आमका यश दे, यश दे, यश दे। जर कोणाची बाहेरचे बुटुकची नजर लागली असेल तर ती तुझ्या पायाखाली घालून घे रे महाराजा। आणि ह्या नाटक भरभरान चालन दे रे महाराजा। तिकीट काउंटर म्हणजे बुकिंग हाऊसफुल होऊन दे रे महाराजा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, आवाज माझामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे खूप स्वागत आलेलं आहोत। आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडत्या अभिनेत्री प्रियाताई बेर्डे आपल्या समोर आहे। आणि भुलभुलैयामध्ये त्यांची एक वेगळी छाप, वेगळी भूमिका लोकांसमोर येणार आहे। आपण त्याबद्दल गप्पा मारू या। ताई नमस्कार। नमस्कार। खूप वर्षांनी आणि नाटकामध्ये आपण आलेला आहोत आणि त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या गॅप नंतर भुलभुलैया या नाटकामध्ये आज तुमची भूमिका आज लोकांना पाहायला मिळणार आणि त्याबद्दल तर सांगाच। प्लस आता तुमच्या आता 2 मालिका खूप गाजल्या, काय ते काजळ माया, मुलगी पसंत आहे। खूप छान वाटलं की त्या मालिकेमध्ये तुम्ही पण खूप छान वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर प्रेझेंट झाला। या भूमिकेबद्दल, या भुलभुलैयामध्ये जी तुमच्यापर्यंत ही कथा आली आणि ही भूमिका आली, तर कसं काय तुम्ही त्याला ऐकून आणि वाचन करून न्याय दिला? मला प्रोड्युसर्सनी फोन केला होता आधी केदार सामंतने की असं असं म्हणून नाटक करतात, कुमार सोनी डिरेक्ट करतात, तर कुमार सोनी तुम्हाला फोन करतील आणि बोलून घ्या। कुमारशी बोलले मी आणि खूप वर्षानंतर 35 वर्ष झाली आम्ही एकमेकांवर काम करून। पण बजरंगाची कमाल नावाचं आम्ही एक फिल्म केली होती। बजरंगाची कमाल नावाची आम्ही फिल्म केली होती आणि त्या फिल्म नंतर खूप वर्ष आम्ही काही काम केलं नव्हतं। जेव्हा नाटक चालून आलं, हॉरर जॉनर आहे, माझा आवडता जॉनर आहे, म्हटलं आपण करूया। पण काजळमाया नंतर त्याच्यामध्ये मी घाबरवलं, त्याच्यामध्ये मी घाबरणार आहे, त्यामुळे मला म्हटलं करूया आपण। आणि खूप छान कथानक आहे, लोकांना घाबरवणारं कथानक आहे। त्याच्यामध्ये खूप साऱ्या काय म्हणतो ना आपण, कॅरेक्टर्स खूप छान आहेत सगळ्या। माझं कॅरेक्टर मध्यवर्ती कॅरेक्टर आहे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत या नाटकामध्ये मी बोलतीये। बऱ्याच म्हणजे माझ्या थ्रू ती स्टोरी पुढे जाते आहे, त्यामुळे वेगळं आव्हान आहेच, कारण वेगळ्या जॉनरची भूमिका आहे, बाज वेगळा आहे, कारण आतापर्यंत ग्रामीण भूमिका मी खूप केल्या, त्यामुळे आता असं सोशल छान सिंपती असं मिळणारं कॅरेक्टर मी करते। आय एम हॅपी। खूपच छान। आणि ह्या नाटकामध्ये तंत्र, मंत्र आणि विद्या याचा जो मिलप आहे, त्याच्यामध्ये असं काही दाखवण्याचा प्रयत्न आहे का? अंधश्रद्धा वगैरे किंवा विज्ञान वगैरे असं काही विषय आहे? श्रद्धा, अंधश्रद्धा, तंत्र, विज्ञान ह्या सगळ्या गोष्टींचं मिश्रण तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल। कुठल्याही बघा, जिथे पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथे निगेटिव्ह एनर्जी आहे। आम्ही कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाहीये, एक मनोरंजनाच्या माध्यमातून आम्ही हे सगळ्यांच्या समोर सादर करतो आहे। नवरसांपैकी भयरस हा एक आहे, ह्या भयरसाच्या अनुषंगाने आम्ही ही निर्मिती केलेली आहे आणि ह्या तशाच पद्धतीची गोष्ट आहे। अशा खूप गोष्टी आपण ऐकतो, वेब सिरीज बघतो, फिल्म्स बघतो, खूप साऱ्या कथा कादंबऱ्या मध्ये आलेलं आहे। मग हे नाटक करण्यामध्ये आणि बघण्यामध्ये काय वावगं आहे? त्यामुळे मनोरंजनाच्या हेतूने तुम्ही या, बघा, एन्जॉय करा, दॅट्स इट। ते कथानक जेव्हा तुमच्यापर्यंत
बसल्यानंतर जेव्हा सेटवर रिहर्सलच्या दरम्यान जेव्हा उभं राहिलं हम्म. तेव्हा तुमच्या एक्सप्रेशन्स काय होते की बाबा मला मी वाचलं तर हो, मला ते हो. करून दाखवायचं. नाही वेगळा कारण मी एकटीच नाही ना, भरपूर कॅरेक्टर्स आहेत. मग ते कशा पद्धतीने उभे राहतील, कशा पद्धतीने प्रकाश योजना असेल, म्युझिक कसं असेल, पार्श्वसंगीत कसं असेल, हे सगळं डोक्यामध्ये होतं. आणि कुमार सोनू हे अत्यंत उत्तमपणे काम त्यांची दिग्दर्शनाची धुरा ते फार उत्तमपणे सांभाळत आहेत. पण तुमच्या तुम्ही ही भूमिका जर करत असाल पण ही भूमिका साकारताना तुमच्या समोर जी आव्हानं येत आहेत या नाटकात हां. ते सहकार्यकांबरोबर तुम्ही त्या भूमिकेत कसं काय न्याय देताय त्यासोबत? एकतर हे बॉन्डिंग आमचं सगळ्यांचं जेव्हा रिहर्सल चालू असतात ना, तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. एकमेकांबरोबर बॉन्डिंग असल्याशिवाय तुम्ही ना नाटक उभं नाही करू शकत आहे. तर मला ती सवय नाहीये. मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र बसून प्रत्येक गोष्टी चर्चा करावी. आता आमचे कुमार सोनी आहेत, ते आम्हाला सांगतात की तुम्हाला क्रॉस क्रॉस क्वेश्चन्स करा, मला विचारा, तुमच्या शंका विचारा. त्याच्यामधून प्रत्येक कॅरेक्टर उभं राहतं, नाटक पुढे जातं. आणखीन नवीन गोष्टी लोकांच्या समोर येतात. मग आम्हाला नवीन गोष्टी कळतात. नाटकासाठी कुठल्या गोष्टी आणखीन चांगल्या करता येतील, त्याच्याबद्दलचं डिस्कशन होतं. त्यामुळे हा टीम वर्क आहे असं वाटतं. हे नाटक लहान मुलांना घाबरून येत आहे की नाही आ, किंवा पालकांनी एकत्र येऊन लहान मुलांना घेऊन येणं सगळ्यांनी मिळून बघू शकता तुम्ही. काय असं घाबरण्यासारखं असं आम्ही असं आता काही म्हणणार नाहीये, कारण ते तुम्ही बघा आणि ठरवा. पण सगळ्यांनी सहकुटुंब, सहपरिवार मिळून बघावं असं नाटक आहे. खूप छानच आपल्या नाटकाचा शुभारंभ आणि तारीख 19 तारखेला दुपारी 4 वाजता रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे नाटकाचा पहिला प्रयोग पार पडतो आहे. त्याच्यानंतर ठाण्यामध्ये काशीनाथ घाणेकरला शो आहे 22ला 20ला आणि 21ला पार्ल्याला दीनानाथला शो आहे. तर नक्की या प्रयोगांना उपस्थित राहा आणि आम्हाला प्रतिक्रिया नक्की कळवा. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद ताई. बुलबुलैया सुपर फास्टपणे सुपर डुपर हिट होऊ दे नाटक.